हॅलो, हाय, नमस्कार. मी निलिमा. माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असो. तर आज आम्ही परत बँगलोरला जात आहोत. मुंबईला साखरपुडा आणि गणपतीच्या सणाला आम्ही आलेलो इकडे. तर आता खूप भारी अंतःकरणाने आम्ही आता परत बँगलोरला जातोय. कारण मुंबई म्हणजे आमचं, मुंबई मेरी जान आहे तसं म्हणतात. माझं बालपण ठाण्याला गेलं, पण मुंबईत आमचं खूप येणं जाणं खूप होतं. कारण कारण खूप वर्षापूर्वी जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांची चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्टवर होते, तर त्यामुळे त्यांना ती कंपनीतर्फे कार मिळालेली. तर आम्हाला नेहमी ते संध्याकाळी सांगायचे, तुम्ही तयार राहा. तर आम्ही तिघं मुलं होतो. माझी आई लवकर गेली, त्यामुळे आईला हे सुख बघायला मिळालं नाही. तर आम्ही सगळे तिघंही सगळं अभ्यास करून आम्ही शाळेत होतो आणि तयार राहायचो. वडील यायचे, ड्रायव्हरला घेऊन यायचे आणि आम्ही खूप फिरलो. मुंबई आम्ही खूप फिरलो. म्हणजे जवळजवळ आमचं फक्त एवढं की ते लाईफ एकदम लक्झुरियस लाईफ होतं. फक्त आमची खोली, आमचं घर लहान होतं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मुंबईत घरं लहान असतात. तर आमचं घर लहान होतं. बाकी आम्ही खूप खूप मजा केली आणि आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच आईची उणीव भासून दिली नाही. एकदम आम्हाला ऐशोआरामात त्यांनी सांभाळलं. आणि त्यामुळे आम्ही सगळं म्हणजे सगळे मार्केट, तुम्हाला सांगायला हे वाटतं की आम्ही कोजागिरीच्या दिवशी ठाण्यावरनं रात्री 12ला निघालो आणि जुहू बीचला गेलो. आणि वडिलांना कंपनीतर्फे जे ड्रायव्हर होते ती पण अशी मुलं असायची. तर आम्ही त्या जुहू बीचच्या त्या वाळूत आम्ही हे बनवायचो, घर बनवायचो, काय काय बनवायचो आणि ते ड्रायव्हर लोक पण आम्हाला मदत करायचे. तर असं आम्ही खूप मजा केली, खूप मजा केली. तर मी जेव्हा SYला TYला होती तेव्हा मी कॉलेजमधून आम्ही मुली सगळ्या एल्को मार्केट, लिंकिंग रोड असं खूप मुंबई फिरायचो. जास्त करून आमच्या सगळ्या त्या माझ्या मैत्रिणी एल्को मार्केटच्या खूप हे होत्या, तर आम्ही एल्को मार्केटला जायचो, सगळीकडे जायचो आणि खूप मजा यायची. आमच्याकडे तेव्हा घरात कामवाली होती सगळे जेवण बनवायला. तिला आम्ही सांगायचो की आज मी जेवायला नाही येणार, तू माझं जेवण करू नको. मैत्रिणींना मी बोलवायची. तसं खूप मजा केली आम्ही, खूप मजा केली. त्यामुळे आणि मुंबईमध्ये असं आम्ही नाही की ठाण्यात राहतो म्हणजे मुंबईला नाही. आम्ही मुंबई खूप फिरलो. मी 11 का 21 मंगळवार असंच बोललेली आणि मी दररोज दादरपासून मंगळवारी सकाळी चालत सिद्धिविनायकला जायची. एकटी चालत सिद्धिविनायकला जायची सकाळच. मी अंधेरीला जॉब केलाय. मी बरोबर 6:35ची ठाण्यावरनं ट्रेन पकडायची. मला अजून सगळं आठवतं. त्यामुळे लोकल ट्रेननी पण भरपूर प्रवास केलाय. त्यामुळे मुंबई म्हणजे आमचं म्हणजे फिरायचं ठिकाण आणि खूप खूपच धमाल केली, मजा केली लग्नाच्या आधी मुंबईमध्ये. आणि आता पण असं मुंबईला गेल्यावर की असं आपण माहेरी परत येतो असं वाटतं. आणि लग्नानंतर सुद्धा आम्ही मुंबईला गेले की अशोकभाई, अविदादा खूप माझे लाड करायचे. आम्ही कुठे कुठे फिरायचो मुंबईला आणि मस्त मजा करायचो आम्ही. तर असं नाही की ठाण्याला राहत होतो म्हणून आम्ही मुंबई बघायचो नाही. असं मुंबई आम्ही खूप फिरलो आहे. तर असं होतं. आणि आमचे दोन्ही जावई पण एकदम चांगले आहेत, मस्त आहेत. ते पण आम्हाला कुठे कुठे नेत असतात. तर मस्त आहे. आणि माझ्या दोघी नंदा पण खूप चांगल्या आहेत आणि आम्ही खूप मजा करतो, सगळीकडे फिरतो, काय काय खायला जातो जुहू बीचवर. तर अशी खूप मजा करतो. त्या इकडे बँगलोरला आल्यावर पण आम्ही मजा करतो. ह्यावेळी तर आम्ही गेलेलो तर आम्ही घरी जेवणच नाही बनवलं.
तर अशी खूप मजा केली. तर आता मी मुंबईचा एपिसोड संपवते. बाय.